पहा मित्रांनो, किती वेळची ना तिला गाडी रस्त्यात लावलेली आहे आणि मी वाट पाहू राहिलो त्या माणसाची की तो आता येईन मग येईन, आता येईन मग येईन, पण यायचा पत्ता नाही. आता किती गाड्या त्याच्या बाजूला तिकडून चालल्यात, काही इकडून येऊ राहिल्या. तुम्हाला दाखवतो मी, इकडे या तुम्ही. आता गाडी लावायची पद्धत आहे का मित्र, मला सांगा तुम्ही. अपघात होऊ शकतोय का नाही? आता हे लोकांना कशा आखली, काही शिस्त आहे का नाही? शिस्त नावाची ती पहा मित्र. आता ही गाडी किती मधोमध रस्त्याच्या मधोमध लावली. त्या साईडला दाखवा, त्या साईडला गाडी लावू शकता. परत इकडे ह्या साईडला पण गाडी लावू शकता. इकडे पण माझ्या गाडीच्या बाजूला लावणं बाबा, काही आहे प्रॉब्लेम नाही. पण गाडी पहा मित्र, किती मधोमध लावली. किती अपघात व्हायचे चान्सेस आहे. किती गाड्या ते रिक्षावाले येऊ राहिले पहा. आता ही रिक्षा पहा, आता इकडून एक रिक्षा आली, इकडून एक रिक्षा कधी आली ना तर दोघांची टक्कर व्हायचे चान्सेस आहे की नाही? म्हणजे ही लावायची पद्धत आहे का? किती वेळची वाट पाहू राहिली ते म्हणलं. आता तरी घे, मुताला गेला का हागाला गेला काही पता नाही त्याचा, पण मात्र गाडी पहा कशी रस्त्यात लावून गेला. कम से कम अर्धा तास झाला मित्र, मी त्याची वाट पाहू राहिली. मला गिऱ्हाईकामुळे वेळ नाही भेटला खाली यायला आणि मला वाटलं येईन बा आता. नंतर पाहू राहिलो, अरे बापरे बाप, मला अजून गाडी इथंच ही रस्त्यामध्ये उभी. आता काय जात थंडी झाली मित्र, हे काय नाही आम्हाला राव या लोकांची गाड्या काय. एक साईडला लावले तर काही बिघडणार आहे का? काय म्हणजे आम्हाला स्वतः बाधा किती गाड्या पाहतात, किती रोड इतका वाद आहे मित्र हो. कम से कम 5,000 पब्लिक तर रोजची ये जाय करत असत, पण लोकांना काही शिस्त येत नाही भाऊ. आता काय सांगणार. आता हे पाय आमचे छोटेसे नागरिक माझं बोलणं ऐकासाठी थांबलेले. पण आता मला धंदा पाणी सोडून खाली उतरणं लागतं राव. गाड्या साईडला करायला लागतात. त्या गाड्यावाल्याला एवढ्या आखली नाही, रस्त्याच्या मधोमध गाड्या लावतात आणि चालल्या जातात. अजून आला नाही पाहता तो माणूस. कोणी चोरून घेऊन गेलं किंवा मग ती आता गाडीला काही झालं, ठोकलं ठाकलं, आलं तुमच्या टपरी पैसे लावले. आता आमच्या टपरी पैसे अशी लावली ना ती गाडी येऊन जाऊन म्हणजे काय जर काय झालं पण टपऱ्यावाल्याला जेव्हा द्यायचं की यार याच्या टपऱ्या पुढे झालं कमाले राव. काय गाडी लावायची पद्धत असते काहीतरी. 50 गाडी लावून गेले, कोण आहे काय माहिती. 20 रुपयाचा हो अवघड झालं मित्र. काय करा नाही. शिस्त नावाची चीजच राहिली नाही या दुनियामध्ये. आता केवढी मोठी गाडी आली, आता त्या गाडीला तिची अडचण झाली असते त्याला. तरी पण मोटरसायकलवाल्याला जाताना चाल बरोबर आहे की नाही? शिस्त पाळा, शिस्तीत राहा आणि आपल्या देशाचं नाव खराब नका होऊ देऊ. अस्वच्छतेनं तर आपलं नाव खराब होत राहिलं बाहेर कंट्रीमध्ये. पण या असं ट्रॅफिक अशा रस्त्यात गाड्या लावून तुम्ही हे नका करू, आणखीन नाव खराब नका करू आपलं. ओके, चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.